हॅलो स्टुडंट्स, वेलकम. बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरला आपली सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत आपण जी एक्सप्रेशन शिकलो, आय थिंक लास्ट एक्सप्रेशन आपण बघितलं. लास्ट लेक्चर मध्ये आपण कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल पर्यंत बघितलं आपण. ठीक आहे. तर आतापर्यंत जेही टॉपिक झाले, जे आपले फॉर्म्युलेज, जे एक्सप्रेशन्स आपण डिराईव्ह केले, त्याच्यावर बेस्ड असणारे न्यूमेरिकल्स आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. ओके, तर एकदा ओव्हरलुक करू की आतापर्यंत कोणकोणते फॉर्म्युलेजचा स्टडी आपण केला. ठीक आहे. तर पहा, मीन फ्री पाथ बघितला आपण, लॅम्बडा. त्यानंतर आपण आरएमएस व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन एम नॉट, हा एक फॉर्म्युला बघितला. त्यानंतर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल P इज इक्वल्स टू 1/3 रो v स्क्वेअर बार, हा एक फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. याचे वेगवेगळे फॉर्म्स पण बघितले. त्यानंतर जर का तुम्ही सिंपल पाहिलं तर आपण काय बघितलं, पीव्ही इक्वल्स टू nRT विच इज द आयडियल गॅस इक्वेशन. फॉर 1 मोल घेतलं तर RT येऊन जाईल, पीव्ही इज इक्वल्स टू RT. त्यानंतर छोटे छोटे एक्सप्रेशन जे आहेत, R इज इक्वल्स टू NA इंटू KB. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण बघितला. ओके, तर पहा मग या फॉर्म्युल्यावर बेस्ड असणारे आणखी परत जर का नंबर ऑफ मोल्स जर का काढायचं असलं, तर नंबर ऑफ मोल्स काढायचं असलं तर काय, N इज इक्वल्स टू N अपॉन NA, हा फॉर्म्युला पण आपण बघितला. तर या फॉर्म्युल्यांवर बेस्ड असणारे न्यूमेरिकल्स आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत काही सॉल्व प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व प्रॉब्लेम सर्वात आधी आपण बघू. सर्वात फर्स्ट प्रॉब्लेम आहे सॉल्व, जर का तुम्ही पाहिलं तर बघा टेक्स्टबुक मध्ये, ऑब्टेन द मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. बघा मग सॉल्व प्रॉब्लेम मधलं पहिलं प्रॉब्लेम आहे आपलं, ऑब्टेन द मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल ऍट 0 डिग्री सेल्सियस अँड 1 atmospheric pressure. The molecular diameter of nitrogen is 324 picometer. The molecular diameter of nitrogen is 324 picometer. आणि काय ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे, assume that the gas is ideal. आपल्याला असं assume करायचं आहे सॉल्व करायच्या वेळेला की गॅस कोणता आहे, आयडियल आहे. ओके, आयडियल गॅस आहे तर ऑब्व्हियसली तो आयडियल गॅस इक्वेशन काय करत असेल, ओबे करत असेल. ठीक आहे. मग त्या आणि गिवन ओके बघा हे दिलेलं आहे, याला आपल्याला सॉल्व करायचं. तर सर्वात आधी क्वेश्चन केअरफुली रीड करायचा, एकदा दोनदा क्वेश्चन केअरफुली रीड करायचा. त्यामधून सर्वात आधी आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागत असतो. आधी आपण डेटा कलेक्ट करतो, गिवन काय काय ते शोधायचं, त्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे ते बघायचं आणि नंतर समोर जायचं. तर तुम्ही क्लिअरली जर का बघसाल तर हा काय म्हणतो, ऑब्टेन द मीन फ्री पाथ. आपल्याला काय ऑब्टेन करायला सांगितलंय, मीन फ्री पाथ म्हणजेच लॅम्बडा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मीन फ्री पाथ कशाने डिनोट करतो आपण, लॅम्बडा. लॅम्बडा हा फाइंड आउट करायचा आहे. आता फाइंड आउट काय करायचं हे झालं. ठीक आहे. इथे एक टू फाइंड लॅम्बडा कॅल्क्युलेट काय करायचा, फाइंड काय करायचं आपल्याला, लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा. आणि दिलेलं काय पहा, ऍट 0 डिग्री सेल्सिअस. आता इथून स्टार्ट होतं आपल्याला गिवन काय आहे, डेटा काय काय दिलेला आहे तो आपल्याला करेक्ट करायचा. तर काय दिलेला आहे, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर असेल. बघा गिवन मध्ये मी लिहून ठेवलेलं, तुम्हाला सांगितलंय स्टेप्स काय आहेत आपल्या. सर्वात आधी गिवन, त्यानंतर टू फाइंड, त्यानंतर फॉर्म्युला कोणता आहे तो जो यूज करायचा आहे तो, आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन. तर सर्वात आधी आपण गिवन काय बघितलं, T इज 0 डिग्री सेल्सिअस. आता डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला नको आहे, आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे त्याला, केल्विन मध्ये. म्हणजेच काय होऊन जाईल, 273 केल्विन. यू नो दॅट. आता सेकंड वन इज द प्रेशर. काय म्हणतो, 1 atmospheric प्रेशर. प्रेशर कसं आहे, 1 atmospheric प्रेशर आहे. तर P इज इक्वल्स टू 1 atm. दॅट इज इक्वल्स टू, याचा जर का पास्कल मध्ये किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्शन केलं तर फॅक्टर काय आहे, 1 atmospheric प्रेशर इज इक्वल्स टू 1.01 इंटू 10⁵ पास्कल. ओके, प्रेशर तुम्हाला मिळालं. त्यानंतर दिलेली आहे मॉलिक्युलर डायमीटर ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनची मॉलिक्युलर डायमीटर म्हणजे नायट्रोजनचा जो मॉलिक्युल आहे त्या मॉलिक्युलरची मॉलिक्युलर डायमीटर आपल्याला दिलेली आहे आणि ती आहे पिकोमीटर मध्ये. तर आपल्याला ती कन्वर्ट करावं लागेल मीटर मध्ये. यू नो दॅट व्हाईल वी कन्वर्टिंग पिकोमीटर टू मीटर, व्हॉट इज द कन्वर्शन फॅक्टर, द कन्वर्शन फॅक्टर इज -12, 10⁻⁻12. When we multiply this value with the 10⁻⁻12, then the picometer is converted into meter. You know that. Okay. ठीक आहे. मग डायमीटरला आपण कशात कन्वर्ट केलं, मीटर मध्ये कन्वर्ट केलं. ओके, आपल्याला एवढं गिवन आहे. आणि आता कॅल्क्युलेट काय करायचं सांगितलंय, टू फाइंड मध्ये आपल्याला दिलेला आहे लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा आहे, मीन फ्री पाथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे.
तर पहा मग हा फॉर्म्युला मी इथं बोर्डवर लिहून ठेवलेला आहे. फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 पाय डी स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट एन अपॉन व्ही इंटू इन ब्रॅकेट एन अपॉन व्ही. पहा ज्यावेळेला आपण मीन फ्री पाथ डिस्कस केला त्यावेळेला त्याचा फॉर्म्युला आपण बघितला. मीन फ्री पाथ म्हणजे काय होतं, द ऍव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्युल इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. त्याला काय म्हटलं होतं आपण, मीन फ्री पाथ. आणि शिकवायच्या वेळेला तुम्हाला एक पॉईंट असाही सांगितला होता की लॅम्बडा दॅट इज मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स डेन्सिटी. कशा प्रोपोर्शन आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डेन्सिटीच्या. म्हणजे डेन्सिटी जर वाढली तर मीन फ्री पाथ काय होऊन जातो, कमी होऊन जातो, किंवा डेन्सिटी जर का कमी झाली तर मीन फ्री पाथ वाढतो. मग आणखी एक पॉइंट असा आहे की ज्या प्रमाणात डेन्सिटी सोबत लॅम्बडाचं हे इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे, तसंच डायमीटर सोबत सुद्धा लॅम्बडाचं प्रोपोर्शन कसं आहे, इन्व्हर्स आहे. डायमीटर सोबत सुद्धा लॅम्बडाचं प्रोपोर्शन कसं आहे, इन्व्हर्स आहे. परंतु इथं याचा डायमीटरचा काय घ्यावा लागतो, इथं आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागतो. म्हणजेच डायमीटर वाढली तर लॅम्बडा काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, किंवा लॅम्बडा जर का कमी झाला तर डायमीटर काय होऊन जाईल, वाढून जाईल. परंतु डायमीटरचा फॅक्टर कोणता आहे, त्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे दोन फॅक्टर्स आहेत. मग यावरच एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. तर तो फॉर्म्युला आहे, टोटल पूर्ण फॉर्म्युला हा वाला, लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 पाय डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एन अपॉन व्ही, वेअर एन अपॉन व्ही इज दी डेन्सिटी आणि एन काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. ओके, हे आहे डेन्सिटी. बघा लॅम्बडाचं डेन्सिटी सोबतही इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे आणि लॅम्बडाचं डायमीटर सोबतही कसं आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. तर मग आता याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. आता एक ऑब्झर्व असं करा की फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, जर जे दिलेलं असेल ते तर डायरेक्टली आपण युज करू, पण जे आपल्याकडे नाही आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. बघा रूट 2 चा काही प्रश्न नाही आहे, पायचाही काही प्रश्न नाही आहे. राहिला डी. डी इज द डायमीटर विच इज ऑलरेडी गिवन. डायमीटर काय दिलेली आहे. एन अपॉन व्ही, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कुठे आहेत का, नाही आहे. व्हॉल्यूम कुठे दिलेला आहे का, नाही आहे. म्हणजे एन अपॉन व्ही म्हणजेच डेन्सिटी कुठे दिलेली आहे का, नाही. मग हा जो फॅक्टर आहे एन अपॉन व्ही, हा फॅक्टर आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावा लागेल आणि नंतर सर्व व्हॅल्यूज मिळाल्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ते टाकावे लागतील. मग एन अपॉन व्ही हा कॅल्क्युलेट कसा करायचा, तर आतापर्यंत आपण जे जे शिकलेलो आहे एक्सप्रेशन त्याचा वापर करून आपण सॉल्व्ह करू त्याला. पहा मग इथं आपल्याला दिलेलं आहे, अज्युम दॅट द गॅस इज आयडियल. जर गॅस आयडियल असेल तर आयडियल गॅस इक्वेशन तो उभे करत असेल, म्हणजेच काय होऊन जाईल, पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. फॉर 1 मोल इट बिकम्स पीव्ही इक्वल्स टू आरटी. नाव आता व्ही इथं आला. नाव अगेन वी नो दॅट आर इज इक्वल्स टू एन इंटू केबी, वेअर केबी इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. मग आरच्या जागी काय पुट करा, इथं एन इंटू केबी पुट करा. एन इंटू केबी पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कशा कशाची पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे आपल्याला एन डिवायडेड बाय व्ही. तर हा एन आणि ह्या व्ही ला इकडे ट्रान्सफर करा आणि या टर्मला इकडे ट्रान्सफर करा. तुम्हाला काय मिळून जाईल, पी अपॉन किंवा एन अपॉन पी इज इक्वल्स टू एन अपॉन पी इज इक्वल्स टू एन अपॉन पी इज इक्वल्स टू पी अपॉन केबीटी. पी अपॉन केबीटी. ओके राईट. सॉरी, आपल्याला काय पाहिजे, एन अपॉन व्ही पाहिजे. म्हणजेच काय म्हणजे पी अपॉन केबीटी इज इक्वल्स टू एन अपॉन व्ही. ओके, एन अपॉन व्ही चा फॅक्टर आपल्याला मिळाला पी अपॉन केबीटी. बघा व्यवस्थित मी ते इथं लिहून ठेवलेलं आहे. बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल्स टू आरटी फॉर 1 मोल. 1 मोल साठी कसं असते, पीव्ही इक्वल्स टू आरटी. देन आर इज इक्वल्स टू, वी नो दॅट आर इज इक्वल्स टू एन केबी. सिन्स r is equals to n kb, then pv equals to n kbt. Now put this value in this and what we get, sorry, convert करा त्याला इकडे तिकडे. काय मिळेल तुम्हाला, n upon v is equals to p upon kbt. आता p हे तुम्हाला दिलेलं आहे, पहा प्रेशर दिलेला आहे. kb ची व्हॅल्यू, बोल्ट्झमन कॉन्स्टंट ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, kb ची व्हॅल्यू माहिती आहे, ऑलरेडी कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आणि t काय आहे, टेम्परेचर. ओके, टेम्परेचर पण आपल्याला दिलेलं आहे. आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे, फक्त हा जो आहे ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायचा आहे. देअरफॉर वी गेट लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 अपॉन रूट 2 इंटू पाय डी स्क्वेअर आणि एन अपॉन व्ही च्या जागी आपल्याला काय पुट करायचं आहे, पी अपॉन केबीटी. पी अपॉन
केबीटी. त्याला समोरची एक स्टेप सॉल्व्ह करसाल तर आणखी काय म्हणजे हा केबीटी वर जाईल, पी खाली राहील, म्हणजे तुम्हाला काय मिळेल इथं 1 तर आहेच केबीटी आणि इथं राहील पी. झाला तुमचा फॉर्म्युला तयार. ओके. आता असे यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये यामध्ये सर्व फॅक्टर्स असे आहेत की ज्याची व्हॅल्यू आपल्याला वेल नोन आहे. केबीटी विच इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट विच इज ऑलरेडी गिवन, ते आहेच. टेम्परेचर आपल्याला गिवन आहे √2, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डायमीटर दिलेला आहे आणि प्रेशर पण दिलेलं आहे. आता फायनली लास्ट आपल्याला करायचं काय, फक्त पुट दी व्हॅल्यूज अँड गेट दी आन्सर. फक्त आता इथं व्हॅल्यूज पुट करायचा, त्याला सॉल्व्ह करायचं आणि सॉल्व्ह केल्यानंतर जे येईल ते तुमचं काय असेल, आन्सर असेल. अशा प्रकारे या फॉर्म्युलेला अशा प्रकारे या न्यूमेरिकल्सला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. ऑलरेडी हे तुमच्या बुकमध्ये गिवन दिलेलं आहे, परंतु तुम्ही मुद्दाम घेतलाय ते. तुम्ही जर का पाहाल व्हॅल्यूज पुट केल्यानंतर याचा आन्सर येतं. आन्सर फायनल आन्सर लिहितोय मी डायरेक्ट. व्हॅल्यूज पुट करून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. जरी बुकमध्ये दिलेलं असेल तरीही तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. फायनल आन्सर आहे याचं 0.8 इंटू 10⁻⁷. 0.8 इंटू 10⁻⁷ लॅम्बडा मीन फ्री पाथ कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर. हे आहे याचं फायनल आन्सर. ओके. हे झालं पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह मधलं. ठीक आहे. बघा पहिला क्वेश्चन आहे आपला एक्सरसाइज मधला. राईट आयडियल गॅस इक्वेशन फॉर अ मास ऑफ 7 ग्राम ऑफ नायट्रोजन गॅस. ओके. त्यामध्ये जे एमसीक्यूज आहेत एकदम इझी आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करून घेसाल. ठीक आहे. तरी जर काही अडचण आली तर मला विचारायचं, मी सांगून देईल. ओके. पहा पहिला क्वेश्चन आहे मग, राईट आयडियल गॅस इक्वेशन फॉर अ मास ऑफ 7 ग्राम ऑफ नायट्रोजन गॅस. आपल्याला नायट्रोजन गॅसचं मास आपल्याला दिलेला आहे, किती आहे, 7 ग्राम. त्या 7 ग्राम मास ऑफ नायट्रोजन साठी आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे, आयडियल गॅस इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर पहा मग, अरे सिंपल आहे. वी नो दॅट सोल्युशन मध्ये तुम्ही घेसाल, वी नो दॅट काय आहे, वी नो दॅट आयडियल गॅस इक्वेशन इज काय, आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल्स टू nRT. यू नो दॅट. बरोबर. मग आपल्याला इथं किती ग्राम साठी काढायचं सांगितलेलं आहे, 7 ग्राम साठी, 7 ग्राम साठी. हा n काय इथं, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. n इज द नंबर ऑफ मोल्स. मग 1 मोल साठी असतं तर PV इक्वल्स टू RT, परंतु आपल्याला 7 ग्राम दिलेला आहे, मास त्याचं दिलेला आहे, म्हणजे सर्वात आधी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढावं लागेल, म्हणजे n ची व्हॅल्यू काढावं लागेल. अँड अगेन सिन्स वी हॅव नंबर ऑफ मोल्स, n इज इक्वल्स टू, नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय, सिंपल आहे, मास ऑफ दॅट गॅस अँड मोलर मास डिवायडेड बाय मोलर मास. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. ओके. मग या फॉर्म्युल्यावरून सर्वात आधी नंबर ऑफ मोल्स काढा. मास किती आहे, कशाचं दिलेलं आहे आपल्याला, नायट्रोजनचं, म्हणून इथे तुम्ही नायट्रोजन लिहू शकता ब्रॅकेट करून, मास ऑफ नायट्रोजन अँड मोलर मास ऑफ नायट्रोजन. ओके. मग मास किती दिलेला आहे नायट्रोजनचा आपल्याला, 7 ग्राम. आणि मोलर मास किती असतं नायट्रोजनचं मोलर मास किती असतं, तर त्याचं मोलर मास असतं 28. बरोबर आहे ना. मोलर मास किती आहे, 28. नायट्रोजनचे किती ऍटम्स आहेत, 2 ऍटम, 14 आणि 14 28, दॅट इज 28. मग याला जर का सॉल्व्ह केलं तर किती होऊन जाईल, 1/4. किती येईल आन्सर, 1/4. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला आता, n इज इक्वल्स टू 1/4. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. देअरफॉर इक्वेशन 1 implies PV is equals to, यांच्या जागी काय पुट करायचं तुम्हाला, 1/4, that is RT divided by 4. This is the equation of, this is the ideal gas equation for a nitrogen gas of mass 7 ग्राम. एवढं इझी हे असं प्रॉब्लेम होतं. ठीक आहे, आलं लक्षात. चला मग आता घेऊ आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमच्या एक्सरसाइज मधलं. त्यानंतर काही क्वेश्चन्स आहेत ब्रीफ मध्ये, ते ऑलरेडी आपण घेतलेले आहेत, आणि काही राहिले असतील तर ते समोर घेऊ. आतापर्यंत जो टॉपिक झाला त्यावरचेच न्यूमेरिकल्स मी घेत आहे फक्त आजच्या लेक्चर मध्ये, आणि काही जे आहे ते तुम्हाला होमवर्क साठी देईल. तर पहा, आणखी नेक्स्ट आहे 11 नंबरचा आहे, कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल. क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ mean square speed. Calculate the ratio of mean square speed, that is RMS speed, mean square speed of
of molecules of a gas at 30 Kelvin and 120 Kelvin. Of a gas at 30 Kelvin and 120 Kelvin. बघा एकदम इझी असा प्रॉब्लेम आहे. पहा, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड. मीन स्क्वेअर स्पीडचा रेशो आपल्याला काढायचा आहे, म्हणजे व्हीआरएमएस चा रेशो आपल्याला काढायचा आहे. ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस ऍट 30 केल्विन अँड 120 केल्विन. मग 1 बाय 1 लिहा. गिवन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? 30 केल्विन, त्याला आपण T1 कन्सिडर करू. T1 इज 30 केल्विन अँड T2 इज इक्वल्स टू 120 केल्विन. हे तुम्हाला गिवन आहे. ओके, मग T1 आणि T2 केल्विनच्या वेळेसला 30 केल्विन आणि 120 केल्विनच्या वेळेला आपल्याला काय काढायचं आहे? आरएमएस स्पीड, दॅट इज मीन स्क्वेअर स्पीडचा काय काढायचा आहे? रेशो काढायचा आहे. टू फाइंड मध्ये दोघांचा रेशो काढायचा आहे, म्हणून आपण म्हणू V1 अपॉन V2 इज इक्वल्स टू व्हॉट? बरोबर आहे, आपल्याला रेशो काढायचा आहे. सपोज V1 इज द आरएमएस वेलोसिटी ऍट टेम्परेचर T1 अँड V2 इज द आरएमएस वेलोसिटी ऍट टेम्परेचर T2. ओके, टू फाइंड. त्यानंतर सरळ येऊ आपण कॅल्क्युलेशन मध्ये, किंवा फॉर्म्युला जर का लिहायचं म्हटलं इथं तर काय होऊन जाईल? फॉर्म्युला. बघा, रेशो सांगितलाय टेम्परेचरचा आणि व्हेलॉसिटीचा. ठीक आहे, तर टेम्परेचरचं आणि व्हेलॉसिटीचं एक रिलेशन आपल्याकडे आहे, आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहे, आपण डिराईव्ह केलेलं आहे. काय आहे टेम्परेचर आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन? काढलं होतं आपण. व्हीआरएमएस इज इक्वल्स टू 3RT अपॉन एम नॉट, आणि हे कशात होतं? अंडर रूट. व्हीआरएमएस इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन एम नॉट. ओके, हे आपल्याकडे रिलेशन आलेलं आहे. बरोबर आहे. जर का तुम्ही याला स्क्वेअर मध्ये घेसाल तर काय होऊन जाईल? 3RT अपॉन एम नॉट. ओके, आपल्याला या सर्व याला ऍक्च्युअल मध्ये याच्यावर एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. कसा? आपल्याला इथं कशा कशाचा रेशो विचारलाय? टीचा आणि व्हीचा. मग यावरून आपल्याला हे काढावं लागेल व्ही आणि टी एकमेकांसोबत कसे रिलेट आहे. व्ही आणि टी एकमेकांसोबत कसे रिलेट आहे. जर का तुम्ही याला व्ही स्क्वेअर मध्ये घेसाल, व्ही स्क्वेअर बार इज इक्वल्स टू 3RT अपॉन एम नॉट. 3RT अपॉन एम नॉट हे असं मिळेल. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं? व्ही स्क्वेअर बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. बरोबर आहे ना? व्ही स्क्वेअर बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. त्या दोघांचं प्रोपोर्शन कसं आहे? डायरेक्ट आहे, म्हणून त्यावरून आपण इझिली समोर सॉल्व्ह करू शकतो. मग इथं फॉर्म्युला कोणता युज होणार आहे? व्ही स्क्वेअर बार इज इक्वल्स टू 3RT अपॉन एम नॉट. बरोबर आहे. मग आता कॅल्क्युलेशन मध्ये या. कॅल्क्युलेशन मध्ये काय सांगसाल? by using formula V square bar is directly proportional to T. V square bar is directly proportional to T. Therefore, V square bar is equals to T1 and V square bar 2 is equals to T2 असं याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, from this equation. Therefore, we have, यावरून आपण फॉर्म्युला रेशो तयार करा. मग काय मिळेल तुम्हाला? रेशो जर काय दोघांचा रेशो घेतला तर काय मिळेल? V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर बार इज इक्वल्स टू T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू T1 अपॉन T2. आणि आपल्याला त्याचाच रेशो विचारला. काय म्हणतात? कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड यांचाच रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता T1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, T2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. व्हॅल्यू पुट करा, आन्सर मिळून जाईल. T1 is how much? 30 and T2 is how much? 120. किती येईल मग? 0 0 कॅन्सल, किती येऊन जाईल? 4. Therefore, the relation, that is the final equation, is V1 square bar upon V2 square bar is equals to 1 divided by 4. Okay, हे झालं तुमचं आन्सर, फायनल आन्सर. Therefore, हे असंही लिहिलं तरी चालेल, किंवा अशा फॉर्मॅट मध्ये त्याला लिहून घ्यायचं. V1 square is to V2 square bar is equals to 1:4. This is your final answer. एकदम इझी असं आन्सर आहे. बरोबर आहे, आलं लक्षात. आणि हे आपण हे कशावरनं कॅल्क्युलेट केलं? आपण कशावरनं बघितलं? कारण आपण एक रिलेशन बघितलेलं आहे व्हेलॉसिटीचं आणि टेम्परेचरचं. आरएमएस व्हेलॉसिटीचं आणि टेम्परेचरचं काय आहे रिलेशन आहे? व्ही आरएमएस इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन एम नॉट. त्यावरनं त्याचा रेशो कॅल्क्युलेट केला. एकदम साधं सोपं असं न्यूमेरिकल होतं. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं. बघा मग
आता आणखी एक याच्या समोरचं एक प्रॉब्लेम आहे ते आपण बघू. ठीक आहे, बघा मग नेक्स्ट न्यूमेरिकल आहे आपलं, बोर्डवर लिहून ठेवलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये. नंबर 12चं न्यूमेरिकल हे जे आता आपण सॉल्व्ह करणार आहे. त्याआधी एक 4 नंबरचं न्यूमेरिकल आहे ते राहिलेलं आहे. एकदम इझी असं न्यूमेरिकल आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त फॉर्म्युल्यात तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे 4 नंबरचे, याला आपण समोर सॉल्व्ह करू. आधी 4 नंबरचं पहा काय म्हणतो. इफ द डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज 1.44, डेन्सिटी तुम्हाला गिवन आहे ऍट ए प्रेशर ऑफ 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे केजी पर मीटर क्यूब मध्ये दिलेली आहे. तुम्हाला किती आहे 1.44 आय थिंक. हा ठीक आहे 1.44 आणि काढायचं सांगितलेलं आहे व्ही स्क्वेअर बार. कोणता फॉर्म्युला यूज करसाल, सिंपल आहे. या तिघांचं रिलेशन असला एक फॉर्म्युला आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल इज P इज इक्वल टू 1/3 रो व्ही स्क्वेअर बार. हा फॉर्म्युला आहे. बघा यामध्ये पी ची व्हॅल्यू माहिती आहे, रो ची व्हॅल्यू माहिती आहे, व्ही स्क्वेअर बार ची व्हॅल्यू काढायची आहे. सिंपल काय करायचं आहे, पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे आणि आन्सर फाइंड आउट करायचं आहे. एकदम इझी असं हे प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, करून घ्यायचं ते सॉल्व्ह. पहा मग आता हे जे बोर्डवर लिहिलेलं आहे ते न्यूमेरिकल आपण बघू. हे न्यूमेरिकल पण इझी आहे, फक्त थोडंसं आपल्याला वाचताना असं लेंदी वाटतं. ठीक आहे, पहा मग 1 बाय 1. सर्वात आधी क्वेश्चन काय म्हणतो, न्यूमेरिकल काय म्हणतो याचा अर्थ आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तो अर्थ तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या वेळेने न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकणार नाही, त्यामध्ये अडचणी तुम्हाला येतील. सर्वात आधी पहा मग 2 व्हेसल्स ए अँड बी आर फिल्ड विथ द सेम गॅस. काय म्हणतो, 2 व्हेसल आहेत. सपोज करा हा व्हेसल ए आणि हा आहे व्हेसल बी. आर फिल्ड विथ सेम गॅस. दोनही व्हेसल मध्ये कसा आहे, सेम गॅस आहे. सपोज करा दोघांमध्ये नायट्रोजन गॅस आहे. कोणताही गॅस असू शकतो, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे, 2 व्हेसल आहेत त्यामध्ये सारखा गॅस भरलेला आहे. आता कंडिशन काय सांगतो पहा. वेअर व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर. वेअर व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर इन व्हेसल ए. व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर इन व्हेसल ए. सपोज करा याचा व्हॉल्यूम असेल VA, टेम्परेचर असेल TA आणि प्रेशर असेल PA. वेअर व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर इन व्हेसल ए is twice the volume, temperature and pressure in vessel B. Twice the volume, temperature and pressure in vessel B. म्हणजे याच्या हा काय होऊन राहिला, ट्वाइस होऊन राहिला. आता पहा मग कंडिशन नुसार कसं होईल. हा जर का VA आहे तर त्यावेळेला याचं व्हॉल्यूम काय म्हणतो तो 2 टाइम्स VB, कारण हा B चा आहे म्हणून काय VB. हा जर का T आहे तर याच्या दुप्पट म्हणजे काय होऊन जाईल 2 टाइम्स TB. आणि हा जर का इथं P आहे तर हा काय होऊन जाईल इथं 2 टाइम्स PB. अशी तुम्हाला कंडिशन त्यांनी दिलेली आहे. आलं लक्षात, हे कंडिशन आहे. आणि आता फाइंड आउट काय करायचं आहे म्हणतो, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा रेशो आपल्याला काढायचा आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशाने डिनोट करतो आपण, N नी, कॅपिटल N. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन A डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन B. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, इन व्हेसल टू दॅट इन व्हेसल बी. म्हणजे रेशो कसा आहे, A:B चा रेशो आपल्याला काढायचा आहे. असं आहे तुमचं प्रॉब्लेम. एकदम इझी आहे. आता 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप त्याला आपण घेऊ. सर्वात पहिली स्टेप असते आपली काय आहे, सर्वात पहिली स्टेप गिवन. आता गिवन मध्ये काय दिलेलं आहे, ओके, VA इज इक्वल टू 2 टाइम्स VB. ही पहिली कंडिशन. त्यानंतर TA इज इक्वल टू 2 टाइम्स TB. ही दुसरी कंडिशन. आणि सॉरी नेक्स्ट आहे P. PA इज इक्वल टू 2 टाइम्स PB. ओके, आलं लक्षात. हे आहे तुमची कंडिशन. ठीक आहे, मी इरेज करतो आता. पाम हे तुम्हाला गिवन आहे. त्यानंतर टू फाइंड आउट करायचं आहे NA अपॉन NB. रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस इन व्हेसल A टू दॅट इन व्हेसल B. पहा मग एकदम इझी आहे. आता येऊ आपण सरळ कॅल्क्युलेशन मध्ये. आता तुम्ही पहा, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. ओके, आता याला रिलेट करणारा आपण एक इक्वेशन, बेसिक इक्वेशन शिकलेलो आहे, आयडियल गॅस इक्वेशन. बेसिक इक्वेशन कोणतं आहे, आयडियल गॅस इक्वेशन. वी नो दॅट आयडियल गॅस इक्वेशन. काय आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT.
पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. सपोज करा याला इक्वेशन 1 द्या. मग पहा मग कसं सॉल्व्ह होईल आता. देअरफॉर फ्रॉम 1, मग 1 पासून जर का तुम्ही एन पहा नंबर ऑफ मॉलिक्युल्सची व्हॅल्यू काढायची आहे. NA अपॉन NB काढायचं आहे. NA अपॉन NB काढायचं आहे. ऍक्च्युअल मध्ये यामध्ये कुठं कॅपिटल एन दिसतो का? नाहीये, परंतु स्मॉल एन आहे. मग स्मॉल एनचं आणि कॅपिटल एनचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. स्मॉल एनचं आणि कॅपिटल एनचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय स्मॉल एन आणि कॅपिटल एनचं रिलेशन? स्मॉल एन इज इक्वल्स टू एन अपॉन NA शिकलेलो आपण. आणखी एक कशाचे इक्वल येतं? M अपॉन M नॉट शिकलेलो आहे आपण. ठीक आहे, मग सर्वात आधी आपण एन काढू, त्यानंतर N अपॉन NA निघून जाईल. एकदम इझी असं आहे. पहा मग फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. मग काय होऊन जाईल? पीव्ही इक्वल्स टू एनआरटी जर आहे तर यावर एन ची व्हॅल्यू काढा. एन इज इक्वल्स टू पीव्ही अपॉन आरटी. देअरफोर आता यावरच आपण NA साठी आणि NB साठी दोन इक्वेशन तयार करू. देअरफोर NA इज इक्वल्स टू काय होऊन जाईल मग? PA VA अपॉन R इंटू TA. इथं आता RA लिहिसाल का नाही? कारण R कसा आहे? कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. हे आहे इक्वेशन नंबर 2. त्यानंतर NB साठी काय होऊन जाईल? NB इज इक्वल्स टू PB VB अपॉन R इंटू TB. PB VB अपॉन R इंटू TB हे इक्वेशन नंबर 3. ओके, आता याच्या समोर जो आता आपल्याला काढायचा आहे रेशो N अपॉन कॅपिटल NA अपॉन NB चा. तर सर्वात आधी आपण स्मॉल NA अपॉन NB काढू, त्याचा रेशो काढू. मग काय होऊन जाईल? डिवाइडिंग इक्वेशन 2 and 3. डिवाइड करा इक्वेशन 2 आणि 3. काय होऊन जाईल? NA अपॉन NB इज इक्वल्स टू NA अपॉन NB. याला डिवाइड हे जर का केलं तर ही टर्म आणि ही टर्म काय होऊन जाईल? रिव्हर्स, म्हणजे RTB अपॉन PB इंटू VB. मी डायरेक्ट लिहितो आता. ठीक आहे, NA अपॉन NB इज इक्वल्स टू PA VA अपॉन R इंटू TA. आणि याला जर का मल्टिप्लिकेशन मध्ये न्यायचं झालं तर ऍक्च्युअल मध्ये आहे डिवाइड, पण याला आपण वरती घेऊन जाऊ. मल्टिप्लाइड बाय हा काय होऊन जाईल? R इंटू TB अपॉन PB इंटू VB. PB इंटू VB. ओके, पहा मग इथं काही कॅन्सल होते का? आधी करून टाका. ठीक आहे, R काय होतो? कॅन्सल होतो. ओके, नाव NA अपॉन NB इज इक्वल्स टू NA अपॉन NB इज इक्वल्स टू पहा PA VA आणि TB ज्याच्या ज्याच्या व्हॅल्यूज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या व्हॅल्यूज पुट करा. PA ची व्हॅल्यू किती आहे? 2 टाइम्स PB. VA ची व्हॅल्यू किती आहे? इंटू 2 टाइम्स VB. देन TA ची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे. सॉरी, नॉट TA, हियर TB. TB ची व्हॅल्यू आहे का? नाही आहे, म्हणून काय? TB. ओके, डिवायडेड बाय TA ची व्हॅल्यू इथे अवेलेबल आहे. TA किती आहे? 2 टाइम्स TB इंटू PB ची व्हॅल्यू अवेलेबल आहे का? नाही आहे, म्हणून PB इंटू TB. TB ची पण व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. ठीक आहे, TB. ओके, पहा मग आता याला सॉल्व्ह करा. आधी कॅन्सल होते का काही? पहा 2 कॅन्सल, हा PB याच्यासोबत कॅन्सल, हा TB आणि हा TB कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर आणखी VB, सॉरी इथं VB तेच म्हटलं, VB कॅन्सल होईल. हा VB आणि हा VB कॅन्सल. काय राहिलं इथं? वर राहिलं फक्त 2 आणि खाली काही बाकी आहे का? नाही. हा TB सोबत काय झालेला आहे? कॅन्सल झाला. खाली काहीच नाही, म्हणजेच काय? डिवायडेड बाय 1. म्हणजे NA अपॉन NB, स्मॉल NA अपॉन NB चा रेशो आपल्याला मिळाला. ठीक आहे, स्मॉल NA अपॉन NB चा रेशो आपल्याला मिळाला. परंतु आपल्याला हा कॅल्क्युलेट नाही करायला सांगितलं. आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं कॅपिटल NA म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल, आणि हा स्मॉल n काय? नंबर ऑफ मोल्स आहे. म्हणून आता याला दे इक्वेशन नंबर 4. पहा मग, नाव we know that small n is equals to capital N upon NA. कॅपिटल N अपॉन NA. आता हा जो इथला NA आहे, हा NA कोणता? हा या तो जो व्हेसल होता याचा, त्याचा नंबर ऑफ मॉलिक्यूल नाही आहे, तर हा NA आहे अवोगाड्रो नंबर. बरोबर आहे ना?
नंबर ऑफ मॉलिक्युल अपॉन अवोगाड्रोज नंबर, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं, आता आपल्याला इथं व्हॅल्यूज पुट करायचे. ठीक आहे. तर इथं थोडंसं कन्फ्युजन होईल NA आणि NB मध्ये, म्हणून जो जिथे आपण NA यूज केला, कॅपिटल NA यूज केला, त्याला आपण N1 म्हणू, आणि कॅपिटल N2 जर का, कॅपिटल NB जर का म्हटलं त्याला आपण N2 म्हणू. तर पहा मग NA च्या जागी काय होऊन जाईल, देअरफॉर इक्वेशन 4 implies, therefore equation 4 implies. NA साठी हे इक्वेशन तयार करा, NA साठी हे इक्वेशन तयार करा. काय होऊन जाईल, N1 अपॉन NA as it is, बरोबर, डिवायडेड बाय NB साठी इक्वेशन तयार करा. NB साठी घेऊन जाईल मग कॅपिटल N2 अपॉन NA. हा जो NA दिसतो हा कोणता, अवोगाड्रोज नंबर, कन्फ्युज व्हायचं नाही. आणि हा N1 आणि हा N2. N1 म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल इन व्हेसल A, आणि N2 आहे नंबर ऑफ मॉलिक्युल इन व्हेसल B, इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 1, इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 1. आता याला सॉल्व्ह करा. NA काय होऊन जाईल, कॅन्सल, म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला मिळेल N1 अपॉन N2 इज इक्वल्स टू 2:1. N1 अपॉन N2 इज इक्वल्स टू 2:1. हे आहे तुमचं फायनल आन्सर. हे आहे तुमचं फायनल आन्सर. किती मिळालं, देअरफॉर N1 इज टू N2 इज इक्वल्स टू 2:1. हे आहे तुमचं फायनल आन्सर या न्यूमेरिकलचं. बघा एकदम इझी असं न्यूमेरिकल आहे. एकदम इझी असं न्यूमेरिकल आहे. पहा सिंपल काय केलं, जी कंडिशन दिली आहे त्यावर कंडिशन काढली आपण, गिवन काढलं, त्यानंतर फाईंड काय करायचं आहे ते शोधलं, फाईंड काय करायचं आहे ते बघितलं, आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या इक्वेशनचा वापर केला, आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल्स टू nRT, ह्या इक्वेशनचा आपण काय केला, यूज केला. सिंपल आहे, अशा वेळी त्याला आपण सॉल्व्ह केलं. बघा एकदम इझी असे न्यूमेरिकल्स असतात, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या रीड करून सॉल्व्ह करायचे असतात. आता याच्या समोरचे काही न्यूमेरिकल आहेत, न्यूमेरिकल नंबर 13, त्यानंतर 14, 15 आणि 16. हे या जो टॉपिक आपण शिकलो त्यावरचे बेस्ड आहेत. त्यावरही समोर आहेत काही बेस्ड, पण ते आपण नंतर घेऊ. आता आज तुम्हाला होमवर्क म्हणून आहे क्वेश्चन नंबर 13, 14, 15 आणि 16. 13, 14, 15 आणि 16 हे 4 न्यूमेरिकल्स तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, हे तुमच्यासाठी होमवर्क. मॅक्सिमम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, एकदम इझी आहेत. याच टॉपिकवर जो आपण शिकलो त्यावरच बेस्ड आहेत. तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सॉल्व्ह करून घेसाल, आणि जर काही अडचणी आल्या तर मला विचारायच्या, तशी मी त्याला सॉल्व्ह करून देईलच. परंतु सर्वात आधी तुम्हाला होमवर्क साठी हे न्यूमेरिकल्स आहे. ठीक आहे, मग आता याच्या समोरचं आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर हे टॉपिक झाल्यानंतर, हे जे न्यूमेरिकल्स आहेत, हे न्यूमेरिकल झाल्यानंतर आणखी थेरॉटिकल पार्ट समोर आपण घेऊ, आणि त्यानंतर जो थेरॉटिकल पार्ट आपला होत जाईल त्यावर लगेच आपण त्याचे न्यूमेरिकल्स कम्प्लीट करत जाऊ, म्हणजे ताबडतोब तुमच्या ते लक्षात येऊन जातील. ठीक आहे, आज थांबू मग इथंच. ओके.